प्रॉब्लेम नंबर 2. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ मंगेश ट्रेडर्स यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर फायनल अकाउंट. बघा एक ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. नेहमी तुम्हाला फायनल अकाउंट मध्ये ट्रायल बॅलन्स दिला असेल. ट्रायल बॅलन्स म्हणजे इथं अकाउंटची काही लिस्ट असते, त्याचे डेबिट आणि क्रेडिट बॅलन्सेस तुम्हाला तिथं दिलेले असतात वर्षाच्या अखेरीचे. ती तारीख दिले 31 मार्च 2018. आता हा ट्रायल बॅलन्स दिलाय आणि याच्या खाली इथं ऍडजस्टमेंट आहेत. बघा ऍडजस्टमेंट जे असतात त्या ऍडजस्टमेंटला आपल्याला टिक मार्क करून घ्यायचं असतं, नंतर त्यामध्ये त्या ऍडजस्टमेंट आपल्याला परफॉर्म करायचे. तर पहिली ऍडजस्टमेंट कायम असते ती आहे क्लोजिंग स्टॉक ऑन 31 मार्च वॉज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट प्राइस 19,000, मार्केट प्राइस 20,000. पहिली ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉकची, त्याला टिक मार्क करण्याची कुठे गरज नाहीये, सोडून द्या. नंबर 2, ऑफिस सॅलरीज आउटस्टँडिंग ₹1,000. ऑफिस सॅलरीज आउटस्टँडिंग आहेत 1,000. सॅलरीज कुठे दिल्यात बघा, ऑफिस सॅलरीज, त्याला टिक मार्क करा. ऑफिस सॅलरीज बघा इथं वेजेस अँड सॅलरीजच्या खाली इथं हायलाइट करतोय, ऑफिस सॅलरीज नावाचा पॉईंट दिलाय, याला टिक मार्क करून ठेवा. जस्ट एक खून करून ठेवा, त्याला ऍडजस्टमेंट आहे ऑफिस सॅलरीजला. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट नंबर 3, प्रीपेड वेजेस दिलेत 1,000. वेजेस कुठे आहेत बघा, वेजेसला सुद्धा टिक मार्क करा. इथं वेजेस दिलेले आहेत. ओके, इथं वेजेस दिलेत, याला टिक मार्क करून ठेवा. पुस्तक आपल्याला लागेल सगळ्यांना, आपल्याला पुस्तकाशिवाय काही समजणार नाही. पुस्तक सगळ्यांकडे प्रॉब्लेम पहिला पाहिजे. ओके, तर आता इथं जरी बघितला तरी इन केस तुम्हाला पुढं घरात अभ्यास करत असताना पुस्तक तुमच्याकडे पाहिजे. ठीक आहे, झाले. नेक्स्ट आहे प्रोव्हाइड डिप्रिसिएशन ऍट द रेट 5%, 10%, 15% ऑन ऑफिस इक्विपमेंट, मोटर व्हॅन, प्लांट अँड मशिनरी. बघा ऑफिस इक्विपमेंट, मोटर व्हॅन आणि प्लांट अँड मशिनरीला डिप्रिसिएशन आहे. या तीनही पॉइंट्सना टिक मार्क करून ठेवा. या तिन्ही पॉइंट्सना टिक मार्क करून ठेवा. डिप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट याला आहे. केले सगळ्यांनी? ऑफिस इक्विपमेंट पासून मोटर व्हॅन आणि देन लास्ट प्लांट अँड मशिनरी. तर या ऍडजस्टमेंट पहिल्यांदा आपला क्रम काय प्रॉब्लेम सोडवताना की पहिला दिलेला प्रॉब्लेम बघा कशा पद्धतीनं आहे, ऍडजस्टमेंट कशा कशाला आहेत बघा, टिक मार्क करून ठेवा आणि देन मग तुम्ही पोस्टिंगला सुरुवात करणार. पोस्टिंगला सुरुवात करण्याच्या आधी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अकाउंट आपण कुठले कुठले आखतो. तर पहिला अकाउंट आहे आपलं ट्रेडिंग अकाउंट, दुसरा आहे आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, तिसरा आहे आपलं बॅलन्स शीट. एक रिव्हिजन करूया. ट्रेडिंग अकाउंटला काय काय घेतो आपण. ट्रेडिंग अकाउंटला ओपनिंग स्टॉक, परचेसेस, क्लोजिंग स्टॉक, त्यानंतर फॅक्टरीमध्ये होणारे खर्च ज्यामध्ये मी कायम बोलतो वेजेस, कॅरेज, ऑक्ट्रॉय, फ्रेट, कोल, फ्युएल, गॅस, मोटिव्ह पॉवर, डायरेक्ट एक्सपेन्सेस. पीएल अकाउंटला काय करतो, तर पीएल अकाउंटला आपण ऑफिसमध्ये होणारे सगळे खर्च आणि इनडायरेक्ट इन्कम्स लिहितो. आणि देन इकडे जी बॅलन्स शीट आहे त्या बॅलन्स शीटला काय, बॅलन्स शीटला दोन बाजू आहेत, एक आहे लॅबिलिटी, दुसरे असेट. तर हे बॅलन्स शीटला असेट्स आणि लॅबिलिटीज जे आहेत त्या आपण इथे रेकॉर्ड करतो. कोणाला सॉरी मला ठीक आहे. तर हे रेग्युलर आपलं स्ट्रक्चर आहे, यानुसार आपल्याला प्रॉब्लेम हा सोडवायचा आहे. ओके, सो ट्रेडिंग अकाउंटला माझ्या बरोबर सगळ्यांनी काही फॉर्मॅट लिहून घ्या. माझ्या बरोबर ट्रेडिंग अकाउंटला काही रेग्युलर पॉईंट आहेत ते लिहून घ्या. ट्रेडिंगच्या डेबिटला पहिल्यांदा लिहा ओपनिंग स्टॉक. सगळ्यांनी लिहा ओपनिंग स्टॉक. त्याच्या खाली लिहा टू परचेसेस. त्याच्या खाली लिहा टू परचेसेस. देन क्रेडिटला बाय सेल्स आणि इकडं क्लोजिंग स्टॉक. हे 4 पॉइंट आपल्याला कायम लिहिलेले असले पाहिजेत. फॉर्मॅट जेव्हा तुम्ही आखताय त्याच वेळेला हे पॉइंट तिथं लिहून घ्यायचे आहेत कायम. ठीक आहे. ओपनिंग स्टॉक, खाली परचेसेस, क्रेडिट बाजूला पहिल्यांदा सेल्स आणि देन जरा 5-6 4-5 ओळी सोडून खालनं लाईक पहिल्या दुसऱ्या लाईनला
बाय क्लोजिंग स्टॉक हे तुम्हाला लिहायचं आहे. पोस्टिंग बघूया बाळांनो. पोस्टिंग करत असताना आपलं लॉजिक आहे फॅक्टरीमध्ये होणारे खर्च, ऑफिसमध्ये होणारे खर्च आणि असेट आणि लॅबिलिटीज त्याच्या दृष्टीनं आपण पोस्टिंग करतोय. प्रत्येक गोष्टीचं लॉजिक समजून घ्या, ऑटोमॅटिकली तुम्हाला प्रॉब्लेम हा तिथं समजेल. स्टार्ट करूया. बघा पहिल्यांदा सगळ्यांनी वाचा एक वन बाय वन बघूया कशा पद्धतीने पॉइंट्स दिलेले आहेत. वाचा बाळा पहिला पॉइंट. ओपनिंग स्टॉक 32,750. ओपनिंग स्टॉक हा आपण लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला फॉर्मॅटचा भाग आहे. तिथं सगळ्यांनी लिहा, आत्ता लिहिलंय तिथं. ओपनिंग स्टॉक 32,750. फक्त अमाऊंट लिहायचे तुम्हाला आउटरला 32,750. 32,750 रुपये. नंबर 1 वाचा पुढे. परचेसेस दिले त्याच्या खाली 55,000. परचेसेस हा सुद्धा ट्रेडिंगला लिहिणारा पॉइंट आहे. आपण परचेसेस त्याच्या खाली लिहितो. सगळ्यांनी इनरला लिहा. अमाऊंटचे 2 कॉलम आहेत. एक पहिला वाला आहे तो इनर कॉलम आहे, दुसरा वाला आहे तो आउटर आहे. इनरला कधी लिहायचं आणि आउटरला कधी लिहायचं, तर ज्या पॉइंटला ऍडजस्टमेंट आहे, ज्याला टिक मार्क केले, परचेस सेल आहे, ते इनरला लिहायचं. ज्याला ऍडजस्टमेंट आहे ते आपण कुठे लिहिणार आहे, इनरला. आणि ज्याला ऍडजस्टमेंट नाही ते कुठे लिहिणार आहे आपण, आउटरला. परचेसला ऍडजस्टमेंट स्वरूपाचा काहीतरी पॉइंट आहे म्हणून सध्या इनरला लिहा. किती रुपये बघा, 55,000 लिहा इनरला. बारावीचे सगळे जे आपले अकाउंट आहेत, बारावीचे सगळे जे टॉपिक आहेत, त्याचा हा बेस आहे. हा पॉइंट जर हा तुम्हाला टॉपिक समजला तर बऱ्याचशा पुढच्या गोष्टी तुमच्या एकदम इझी होतील. हा टॉपिक मधला 80% भाग हा बारावीमध्ये प्रत्येक टॉपिक मध्ये आपण वापरणार. फार इम्पॉर्टंट टॉपिक आहे आपल्यासाठी हा. ठीक आहे, म्हणून आपण याला सगळं रेकॉर्ड वगैरे करतो की इन केस तुम्हाला मिळावं ते अवेलेबल असावं. बोला तिसरा पॉइंट बोला. 79,500 सेल्स दिलेत. सेल्स लिहितो ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहा, इनरला लिहा. किती, 79,000, 89,500. ठीक आहे, 89,500 रुपये सेल्सला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. बघून लिहा, व्यवस्थित लिहा, 1 बाय 1 पॉइंट, काही गडबड नाही आहे इथे. ओके आदित्य, तो काय ना. परचेस रिटर्न. परचेस रिटर्न जे आहे ते आपल्याला परचेस मधून वजा करायचे आहेत. परचेस रिटर्न परचेस मधून आपण वजा करतो. परचेसच्या खाली लिहा सगळ्यांनी लेस रिटर्न्स. इनरला किती रुपये बाळा, 2,630 लिहा, 2,630 वजाबाकी करा. बरोबर आहे का माझं सांगा, चुकला असेल तर मला सांगा. 52,370. ठीक आहे, परचेस रिटर्न परचेस मधून वजा करतो. सेल्स रिटर्न आले बाळांनो तर ते आपण कुठनं वजा करतो, सेल्स मधून. ठीक आहे, परचेस रिटर्न परचेस मधनं वजा, सेल्स रिटर्न हे सेल्स मधून वजा. ठीक आहे, बोला काय. सेल्स रिटर्न हे सेल्स मधनं वजा करायचे आहेत आपल्याला, तर करा. सेल्सच्या खाली लिहा सेल्स रिटर्न, सेल्सच्या खाली लिहा लेस रिटर्न्स. किती रुपये बळा, 4,480. काय झालं बोला, थांबू आवरा लवकर. झालं 85,000. वजाबाकी बरोबर येते का बघा. इन केस काय माझी चुकली असेल तर मला सांगा. इन केस काय चुकले असेल तर मला सांगा. बरोबर आहे अथर्व, काहीतरी बरोबर आहे बरोबर ना. ठीक आहे, एक सेकंड जस्ट.
रॉयल्टीज 4,000. रॉयल्टीज म्हणजे बाळांनो उत्पादनासाठी शासनाला दिला जाणारा एक कर आहे. हा खर्च उत्पादनासाठी होतो, मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटीशी रिलेटेड आहे, त्यामुळे याला आपल्याला लिहायचं ट्रेडिंगच्या डेबिटला. लिहा ट्रेडिंगच्या डेबिटला टू रॉयल्टीज 4,000. टू रॉयल्टीज 4,000. टू रॉयल्टीज 4,000 ट्रेडिंगच्या डेबिटला. बोला ना. वेजेस अँड सॅलरीज 8,000. लक्षात घ्या, फार महत्वाचा पॉईंट आहे, जरा व्यवस्थित बघा याच्याकडं. एक तर पहिली गोष्ट, वेजेस म्हणजे फॅक्टरीत जे कामगार असतात त्याला दिला जाणारा पगार असतो वेजेस. आणि जे लोक ऑफिसमध्ये काम करतात त्यांना आपण काय देतो, सॅलरीज. जर नुसतं वेजेस हा शब्द आला असता, तर त्याला आपण लिहिलं असतं ट्रेडिंग अकाउंटला, कारण तो फॅक्टरीच्या मध्ये झालेला खर्च आहे, बरोबर आहे. आणि जर नुसता सॅलरीज हा शब्द आला असता तर त्याला लिहिलं असतं काय, पीएल अकाउंट मध्ये, कारण हा खर्च होतो ऑफिसमध्ये. या ठिकाणी दोन शब्द एकत्र आले, बरोबर. या ठिकाणी दोन शब्द एकत्र आले, वेजेस पण आहे, सॅलरीज पण आहे. या वेळेला काय करायचं, पहिला शब्द कुठला आहे बघायचं आणि त्याच्यावरून तुम्हाला पोस्टिंग करायचं. इथं पहिला शब्द कोणता आहे, वेजेस, बरोबर. तर वेजेस हा फॅक्टरीमध्ये जे कामगार आहेत त्यांना दिला जाणारा पगार आहे, म्हणून याला आपल्याला लिहायचं आहे कुठं, ट्रेडिंग अकाउंटला, बरोबर. आणि जर वेजेस अँड सॅलरीज असं दिले, याच्याऐवजी सॅलरीज अँड वेजेस असं दिलं असतं तर याचं पोस्टिंग कुठं गेलं असतं, आपण पीएल ला, कारण पहिला शब्द कुठला आहे, सॅलरीज आहे. ओके, तर वेजेस हा खर्च होतो ट्रेडिंग मध्ये, सॅलरीज होतो ऑफिसमध्ये, पण इथं दोन्ही खर्च म्हणजे दोन्ही शब्द एकत्र दिले. त्यावेळेला काय करायचं आहे, पहिला शब्द कुठला आहे बघायचा आणि त्याच्यावरून त्याचं पोस्टिंग ठरवायचं. वेजेस हा पहिला शब्द आहे म्हणून याला कुठे लिहिणार आहे आपण, ट्रेडिंग अकाउंटला. जर सॅलरीज पहिला शब्द दिला असता तर तो आपण कुठे लिहिला असता, पीएल अकाउंटला. ओके, तर एक्सप्लेनेशन समजलं असेल, लिहून घ्या. वेजेस अँड सॅलरीज याला एक ऍडजस्टमेंट आहे, टिक मार्क केले, बरोबर आहे, बरोबर आहे ना. तर याला इनरला लिहा, अमाऊंट याची इनरला लिहा, टू वेजेस अँड सॅलरीज. किती रुपये, 8,000. ठीक आहे, लिहा इनरला लिहा 8,000 रुपये. ओके, 8,000 रुपये. चला पुढे प्रांजली. ऑफिस सॅलरीज, क्लिअरली या इथं शब्दाची सुरुवात कुठे होते, ऑफिस पासून. ऑफिस या शब्दानं काही आलं तर ते आपण लिहितो पीएल अकाउंटला. लिहा पीएल अकाउंटच्या डेबिटला. ऑफिस सॅलरीज, आणि मला वाटतं याला सुद्धा एक ऍडजस्टमेंट आहे, बरोबर आहे. ऍडजस्टमेंट आहे तर याला आपल्याला इनरला लिहावं लागेल. लिहा इनरला लिहा. किती रुपये बळा, 1100. ओके, 1,100. ठीक आहे, 11,000. ठीक आहे, याला इनरला लिहिले, ऍडजस्टमेंट आहे म्हणून. चल जा. नेक्स्ट आहे बिल्स रिसिवेबल. बिल रिसिवेबल आपली असेट आहे आणि याच्या अपोजिट, याच्या विरुद्धार्थी त्याच्या खाली दिलेला पॉइंट बिल्स पेएबल. बिल्स पेएबल ही आपली काय आहे, लॅबिलिटी. रिसिवेबल असेट आहे, पेएबल आपली लॅबिलिटी आहे. बिल रिसिवेबल आले, असेट आहे, याला बॅलन्स शीटला लिहा असेट बाजूला. बिल्स रिसिवेबल, पैसे येणं आहेत तर ती असेट आहे. किती रुपये बळा, 19,250. लिहा आउटरला 19,250. ओके, जसं मी आता बोललो, बिल रिसिवेबल असेट आहे, बिल्स पेएबल यानंतर आपली काय आहे, लॅबिलिटी आहे, बरोबर आहे. यानंतर काय, बिल्स पेएबल आहे, तर बिल्स पेएबल लॅबिलिटी बाजूला लिहायचं आहे. फक्त लॅबिलिटीला बाळांनो वरनं एक 5-6 ओळी जागा रिकामी सोडा आणि नंतर लिहा
नंतर लिहा बिल्स पेएबल, किती रुपये बळा? 12,500. 12,500 रुपये बिल्स पेएबल आपण लिहिलेत 12,500 रुपये. ठीक आहे, तर हे कंप्लीट झालं. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये बाळांनो तुम्हाला बिल्स रिसिवेबल, बिल पेएबल या गोष्टी 100% आलेल्याच असतील मोस्ट ऑफ द टाइम्स. ही कायम फिक्सच आहे आपलं. समजा आता बोला. ऑफिस इक्विपमेंट, इक्विपमेंट म्हणजे उपकरणे. उपकरणे ही आपली असेट आहे, याला आपल्याला बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचं आहे. ऑफिस इक्विपमेंट लिहा सगळ्यांनी. ऑफिस इक्विपमेंट किती आहेत बळा? इनरला लिहा, याला एक ऍडजस्टमेंट आहे, टिक मार्क केले ना तुम्ही. इनरला लिहा 20,000. इनरला लिहा 20,000 रुपये. ठीक आहे, झालंय सगळ्यांचं. तर बघा पुढचा पॉइंट आहे मोटर व्हॅन. मोटर कार, गाडी ही आपली संपत्ती आहे, मालमत्ता आहे, असेट आहे. याला इथंच लिहा, एक ओळ जागा सोडा आणि लिहा मोटर व्हॅन 30,400. 30,400. ठीक आहे, असेट आहे आपली ती. चालेल, बोला आदित्य. प्लांट अँड मशिनरी, प्लांट अँड मशिनरी ही सुद्धा बाळांनो आपली असेट आहे. याला सुद्धा एक ओळ जागा सोडा, दोन ओळ जागा सोडा आणि लिहा खाली किती रुपये बळा? 25,000. प्लांट अँड मशिनरी आहे 25,000. ठीक आहे, तर असेट्स होत्या या तिन्ही सुद्धा. या तिन्हीला सुद्धा डिप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट आहे, म्हणून आपण हा पार्ट काय केलाय, इनरला लिहिलाय. ओके, समजते का? बघा, ज्याला ऍडजस्टमेंट आहे ते इनरला लिहितो, त्याला ऍडजस्टमेंट खाली करण्यासाठी जागा तिथं सोडलेली आपण एक एक दोन दोन ओळी आहे. मी जरा जास्त सोडत असतो, तुम्ही एक एक ओळ सोडत चला. ठीक आहे, चला गायत्री. बॅड डेट्स म्हणजे बुडलेले पैसे किंवा तोटा. याला आपण पीएल अकाउंटच्या डेबिटला लिहितो. तर तिथं लिहा पीएलच्या डेबिटला टू बॅड डेट्स. पीएलच्या डेबिटला लिहा, सॅलरीजला जागा सोडा एक ओळ आणि नंतर लिहा टू बॅड डेट्स. किती बळा? 2,500. लिहा 2,500. 2,500 रुपये बॅड डेट्स, बुडलेले पैसे, तोटा. पीएलच्या डेबिटला हा आपण तिथं कायम लिहितो. ठीक आहे, श्वेता बोला काय? ऍडव्हर्टाइजमेंट. ऍडव्हर्टाइजमेंट हा खर्च आहे, जाहिरात करणे. ऑफिस मधनं हा होतो, तर याला तुम्हाला लिहायचं आहे पीएलच्या डेबिटला. लिहा पीएलच्या डेबिटला टू ऍडव्हर्टिजमेंट 6,000. टू ऍडव्हर्टिजमेंट 6,000. ठीक आहे, जाहिरात करणे हा खर्च वगैरे ऑफिस मधनं होतो, बरोबर आहे, म्हणून याला पीएलच्या डेबिटला. अनुवाचा कॅश इन हँड. कॅश इन हँड ही आपली संपत्ती आहे, मालमत्ता आहे, असेटला लिहा कॅश इन हँड हे असेट. प्लांट अँड मशिनरीला एक वेळ जागा सोडा आणि मग लिहा रे. किती आहे बळा? 5,000. किती? 6,000. ठीक आहे, कॅश इन हँड आहे 5 आहे. का रे असं करते? ओके, कॅश इन हँड आहे 5,000 रुपये. वाचा प्रांजली. डेटर्स, सन्ड्री डेटर्स. डेटर्स ही आपले बाळांनो असेट आहे, करंट असेट आहे, याला असेट बाजूला लिहा इथं डेटर्स. ऍडजस्टमेंट आहे याला नाही, मग आउटरला किती रुपये बळा?
31,250. $31,250. ओके, डेटर्स ही असेट आहे आपली बाळांनो, आणि याच्या डेटर्सच्या विरुद्धार्थी शब्द आहे कुठला? क्रेडिटर्स. बरोबर आहे. क्रेडिटर्स काय आपली? लॅबिलिटी. ओके, डेटर्स ही असेट आहे, तर त्याच्या विरुद्धार्थी क्रेडिटर्स ही आपली काय असेल? लॅबिलिटी. ठीक आहे शैलेजा. आरडीडी क्रेडिटला आलेला आहे तो, बरोबर आहे. रिझर्व्ह फॉर बॅड डेट्स, रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स हा आरडीडी आहे. क्रेडिटला आला असेल तर त्याला आपल्याला पीएलच्या क्रेडिटला लिहायचं आहे. पीएलच्या क्रेडिटला ओल्ड आरडीडी असं लिहा त्याला. बाय ओल्ड आरडीडी. किती आहे बाळा? 1,000. ओल्ड आरडीडी अमाऊंट आहे 1,000 रुपये. ठीक आहे, ओल्ड आरडीडी झाला असेल तर नेक्स्ट पॉइंट आहे सन्ड्री क्रेडिटर्स. क्रेडिटर्स ही मित्रांनो आपली लॅबिलिटी आहे. याला बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला लिहा, बिल्स पेबलच्या खाली. क्रेडिटर्स 24,000. बरोबर. क्रेडिटर्स आहेत 24,000. चला पुढं. कॅपिटल. कॅपिटल हे लॅबिलिटी बाजूला आपण लिहितो. कॅपिटल लिहा लॅबिलिटी बाजूला, वर एकदम सगळ्यात वर. किती आहे? 1,25,000 कॅपिटल. ओके, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला लिहिले आपण कॅपिटल 1,25,000 रुपये. बोला चालेल. पोस्टिंग झालेलं आहे सगळं बघा. पोस्टिंग आपण इथं केलेलं आहे. बोला काय? इनरला लिहिलंय कारण त्या कॅपिटल हे कायम इनरला लिहायचं. कॅपिटल हे कायम इनरला लिहायचं. यात आपल्याला ड्रॉइंग येऊ शकतात. यात नेट प्रॉफिट आला तर तो ऍड करावा लागेल. यात नेट लॉस आला तर लेस करावा लागेल. कॅपिटलला 4-5 अजून बेरीज वजाबाक्या होत असतात. तर फायनल जेव्हा अमाऊंट होईल कॅपिटलची क्लोजिंगला, तेव्हाच आपण ते डायरेक्ट लिहितो. कायम लक्षात ठेवा, कॅपिटल हे सगळ्यात सुरुवातीला लिहायचं लॅबिलिटीला, आणि ते कायम इनरला लिहायचं. ठीक आहे. तर मला एक गोष्ट कन्फर्म सांगा की पोस्टिंग सगळ्यांना समजलंय का? याचा अर्थ असा आहे बोलण्याचा की लॉजिक काय आहे, प्रत्येक गोष्ट प्रत्येक ठिकाणी एखादं लिहिण्यामागं नेमकं लॉजिक काय आहे हे तुम्हाला समजलेलं आहे का? हे समजते का बघा. या गोष्टी ज्या आहेत, प्रत्येक प्रॉब्लेम 80% समानच असेल बाळांनो. एखाद दुसरा पॉइंट, एखाद दुसरी ऍडजस्टमेंट तिथं नवीन असेल या पद्धतीने. आणि आपण सगळे प्रॉब्लेम व्यवस्थित सोडवले तर आपल्याला एक्झामला फायनल जो प्रॉब्लेम असेल तो 100% आतापर्यंत बघितलेलाच असेल, आणि त्यातला सगळा पॉइंट बघितलेला असेल. अमाऊंट फक्त काहीतरी जास्तीत जास्त वेगळा असेल, अदरवाईज काही विषय तिथं वेगळा नसेल. झाले सगळ्यांचं. ऍडजस्टमेंट बघूया. ऍडजस्टमेंट नंबर 1 बघा. पोस्टिंग जे आहे की नाही, वरचा हा जो ट्रायल बॅलन्स आहे ना, हा जो तुम्हाला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे इकडला, हा सगळा आहे जे पॉईंट तुम्ही लिहिले, या सगळ्याचं एक पॉईंट एकच ठिकाणी नोंद आपण करतो. जे वर तक्त्यामध्ये दिलं चार्टमध्ये, त्याची एकाच ठिकाणी नोंद आपण करतो. याच्या खाली ऍडजस्टमेंट दिलेले आहेत, याचे मात्र 2 इफेक्ट होतात. याच्या नोंदी कुठे होतात? 2 ठिकाणी होतात. ओके, तर लक्षात ठेवा, ऍडजस्टमेंटचं पोस्टिंग 2 ठिकाणी येतं. ट्रायल बॅलन्स मधलं पोस्टिंग हे फक्त एका ठिकाणी येतं. त्यानुसार पहिली ऍडजस्टमेंट बघा काय दिलेली आहे. क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे तुम्हाला. कायम ऍडजस्टमेंट असते पहिली. क्लोजिंग स्टॉक ऑन 31 मार्च 2018 वॉज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट प्राइस 19,000, मार्केट प्राइस 20,000. ज्या ऍडजस्टमेंट मध्ये क्लोजिंग स्टॉकच्या 2 किमती दिलेल्या असतील त्यापैकी आपल्याला सगळ्यात लहान किंमत विचारात घ्यायची आहे. बघा, ज्या वेळेला 2 किमती दिल्या असतील त्यावेळेला सगळ्यात लहान आहे ती किंमत विचारात घ्यायची. तुम्ही मला सांगा, 19,000 एकदा दिले, 20 एकदा दिले, कुठली विचारात घ्यायची आपण? 19,000. बरोबर. तर मी आता बोललो त्या पद्धतीनं प्रत्येक ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट येतात. त्यानुसार पहिला इफेक्ट करा क्लोजिंग स्टॉकचा. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहिले तुम्ही क्लोजिंग स्टॉक 19,000 लिहा. क्लोजिंग स्टॉक लिहा 19,000. पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. पहिला इफेक्ट केला ट्रेडिंगच्या क्रेडिटला. दुसरा इफेक्ट, कोणताही क्लोजिंग स्टॉक ही तुमची असेट असते तर दुसरा इफेक्टला बॅलन्स शीटच्या असेट बाजूला क्लोजिंग स्टॉक 19,000.
कोणताही क्लोजिंग स्टॉक ही तुमची बाळांनो काय असते, असेट असते. यानुसार दुसरा इफेक्ट केला याचा बॅलन्स शीटच्या असेटला कायम ही ऍडजस्टमेंट येईल. दोन्ही इफेक्ट आपल्याला पाठच पाहिजेत. पहिला कुठे गेला ट्रेडिंगच्या क्रेडिटला, दुसरा कुठे गेला बॅलन्स शीटच्या असेटला. लिहून देणार आहे त्यासाठी जागा आपण सोडलेली आहे. चलो नंबर 2, ऑफिस सॅलरीज आउटस्टँडिंग ₹1000. समजून घ्या आउटस्टँडिंग या शब्दाचा पहिला अर्थ काय होतो, कायम आपल्याला ही ऍडजस्टमेंट करायची आहे. 11वी 12वी तिथनं पुढे सुद्धा एखादी गोष्ट, एखादे पैसे एखाद्याचे ठराविक वेळेत द्यायचे असतात, बरोबर आहे. आणि ते जर पैसे त्याला ठराविक वेळेत दिले नाहीत तर ते पुढे आपल्याला द्यावे लागतात. लेट्स से की सॅलरीज आहे, तर एखादा माणूस आपण ऍज अ लाईक ऑफिसमध्ये एखादा व्यक्ती आपल्याकडे जॉबला काम करतोय, तर आपण त्याला महिन्याला लेट्स से पगार देतो. महिन्याला फॉर एक्झाम्पल त्याला 10,000 रुपये पगार देतो. तर तो महिन्याला त्याचा महिना संपल्यानंतर 5 तारखेपर्यंत, 8 तारखेपर्यंत, 10 तारखेपर्यंत देणं अपेक्षित आहे तुम्ही त्याला पगार. मग आता फॉर एक्झाम्पल जानेवारी महिन्यात तो काम करतोय, तर जानेवारी महिन्याचा पगार त्याला फेब्रुवारीच्या 10 तारखेपर्यंत मिळणं अपेक्षित आहे. पण तुम्ही त्याला फेब्रुवारीच्या 10 तारीख होऊन गेली तरी सुद्धा पैसे दिलेले नाहीत. मग आता काय झालं की तुम्ही ऍक्च्युली पैसे मागच द्यायला पाहिजे होता, पण अजून ते दिलेले नाहीत. ही जी सिच्युएशन आहे याला अकाउंटिंग मध्ये म्हणतात आउटस्टँडिंग. पैसे द्यायला पाहिजे होते पण दिलेले नाहीत, या गोष्टीला म्हणतात आउटस्टँडिंग. आणि आउटस्टँडिंगच्या विरुद्ध अर्थाची कन्सेप्ट आहे प्रीपेड, की पैसे देण्याची गरज नव्हती तरी सुद्धा ऍडव्हान्स मध्येच तुम्ही पे केले, त्याला म्हणतो आपण प्रीपेड. तर सॅलरीज आउटस्टँडिंग आहे. तर बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, कायम उपयोगाला येईल. मी ज्या ज्या वेळेला आउटस्टँडिंग म्हणेन त्यावेळेला तुम्ही त्याला ऍड म्हणायचं, विचारात घ्यायचं, ऍड करायचं. म्हणून कुठलीही आउटस्टँडिंग गोष्ट असेल तर ती त्याचा पहिला इफेक्ट तुम्हाला काय करायचं आहे, तिथं ऍड करायचं आहे. इथं काय आउटस्टँडिंग आहे बोला, ऑफिस सॅलरीज. तर त्यामध्ये ऍड करा, लिहा पहिला इफेक्ट त्याचा ऑफिस सॅलरीजच्या मध्ये ऍड आउटस्टँडिंग. किती रुपये आउटस्टँडिंग आहे, बरोबर 11 अधिक 1 आउटरला किती येतील. ओके बघा, म्हणून आपण ऍडजस्टमेंटला जागा अशा पद्धतीनं सोडतो आणि तो ऍडजस्टमेंटचा पॉइंट आपण या पद्धतीनं इनरला लिहितो. याचं कारण काय, तर हे आहे परत आपल्याला पोस्टिंग संपल्यानंतर येऊन इथं बॅलन्स शीट मध्ये सॉरी ऍडजस्टमेंट परफॉर्म करायचा आहे. कळालं. आउटस्टँडिंग सॅलरीज ऍड केला आपण, आउटस्टँडिंग म्हणलं की ऍड म्हणायचं आहे. 1,000 रुपये ऍड केला, 11 अधिक 1 आउटर लगेच झाले 12. आता आउटस्टँडिंग सॅलरी आहे याचा अर्थ ते सॅलरीतले 1,000 रुपये आपल्याला द्यायचे आहेत. एखादी गोष्ट जर द्यायची असेल तर मला सांगा ती तुमची असेट असेल का लॅबिलिटी असेल. देणं आहे म्हणल्यावर असेट असेल का लॅबिलिटी असेल, बोला. लॅबिलिटी. तुम्हाला काय वाटते, असेट कसं. बघा असेट म्हणजे संपत्ती, मालमत्ता, आणि लॅबिलिटी म्हणजे कर्ज किंवा देणं. द्यायचं आहे म्हणल्यावर ते काय झालं आपलं लॅबिलिटी झाली. तर ते आपण लिहितो कुठं, दुसरा इफेक्ट त्याचा बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहा आउटस्टँडिंग सॅलरीज 1,000 लिहा सगळ्यांनी. आणि ऍडजस्टमेंटचा अमाऊंटचा कुठल्या अमाऊंटला इफेक्ट करतो, तर जेवढी ऍडजस्टमेंट मध्ये दिलेली अमाऊंट आहे तेवढ्याचा इफेक्ट होतो. कळालं का. बघा 1,000 देणं आहे ना की 12,000, समजते का. बघा जेवढीची ऍडजस्टमेंट आहे, देणं किती आहे तुमचं, तर 1,000 देणं, बरोबर. तर तेवढ्याचाच इफेक्ट तुम्ही इथं नोंदवलेला आहे. झालं. कळाली ऍडजस्टमेंट. आउटस्टँडिंगला काय केलं आपण, तर पहिला इफेक्ट केला संबंधित खर्चामध्ये ऍड, पीएल मध्ये तो ऍड केला आपण, बरोबर आहे. पीएल मध्ये ऑफिस सॅलरीज मध्ये ऍड आउटस्टँडिंग 1,000 ते झाले 12. आणि दुसरा इफेक्ट देणं आहे म्हणून बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. कायम लक्षात ठेवा आउटस्टँडिंगची ऍडजस्टमेंट प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये दिलेलीच असेल. चला नेक्स्ट पॉइंट बघा काय दिलंय. नेक्स्ट ऍडजस्टमेंट आता मी बोललो त्याच्या अपोजिट. प्रीपेड वेजेस आहेत 1,000. वेजेस प्रीपेड आहेत याचा अर्थ त्याला मजुरी ऍडव्हान्स मध्ये दिले, बरोबर आहे. ऍडव्हान्स मध्ये मजुरी दिलेली आहे. तर या वेळेला
प्रीपेड जसं आउटस्टँडिंग म्हटल्यावर संबंधित खर्चात तुम्ही ऍड म्हणता, तसं प्रीपेड मध्ये लेस करायचं. प्रीपेड मध्ये पहिला इफेक्ट काय करायचा, लेस करायचा. करा, वेजेसच्या खाली लिहा लेस प्रीपेड 1000. सॉरी, अमाऊंट किती रे, किती, 1000च आहे ना. आठ मधून एक गेले, आउटरला किती राहतील, 7000. बरोबर. प्रीपेडचा पहिला इफेक्ट केला, वेजेस मधून पहिल्यांदा इथं लेस. आता प्रीपेड म्हणजे जी गोष्ट म्हणजे ऍडव्हान्स मध्ये दिलेली आहे. प्रीपेड काही पण असलं तर ती आपली असेट असते. तर याचा दुसरा इफेक्ट कुठे घ्या, बॅलन्स शीटच्या असेट बाजूला लिहा प्रीपेड वेजेस 1000. प्रीपेड वेजेस 1000. प्रीपेड वेजेस 1000. समजते का बघा, आउटस्टँडिंग आणि प्रीपेड एकमेकाच्या बरोबर विरुद्ध अर्थानं, आणि याचे इफेक्ट आपण कशा पद्धतीनं केलेले आहेत हे सुद्धा इथं आपण बघून घ्या. ठीक आहे. हा या चलो ठीक आहे. लास्ट ऍडजस्टमेंट बघा, प्रोव्हाइड डिप्रिसिएशन 5%, 10%, 15% ऑन ऑफिस इक्विपमेंट, मोटर व्हॅन अँड मशिनरी रिस्पेक्टिव्हली. डिप्रिसिएशन यांनी प्रोव्हाइड करायला तुम्हाला सांगितलंय 5%, 10%, 15%. ठीक आहे. डिप्रिसिएशन प्रोव्हाइड करायला तुम्हाला सांगितलंय 5%, 10% आणि 15%. आता बघा, 3 आपल्या फिक्स्ड असेट आहेत, इक्विपमेंट, मोटर व्हॅन आणि तिसरं कुठलं आहे, प्लांट अँड मशिनरी. तर सलग घ्यायचं. बरोबर. म्हणजे पहिल्यांदा किती आहे, 5%. पहिल्यांदा कशावर घेणार तुम्ही, ऑफिस इक्विपमेंटवर 5%. त्यानंतर बघा 10% ते कशावर घेणार, मोटर व्हॅनवर. आणि तिसऱ्यांदा किती आहे, 15% ते कशावर घेणार तुम्ही, प्लांट अँड मशिनरीवर. ओके, एकेकाचा विचार करूया. पहिल्यांदा बघा 5% कशावर आहे, ऑफिस इक्विपमेंटवर. जरा बघा, डिप्रिसिएशन म्हणजे असेट मधनं लेस करतो. इक्विपमेंटवर किती पर्सेंट आहे, 5%. ठीक आहे. 20,000च्या 5% किती येतात, 20,000च्या 10% किती येतील, 1 शून्य कमी करा, बोला 2000. 10%नं 2000, 5%ने किती असतील त्याच्या निम्मे 1000. तर या पद्धतीने लिहायचं. लिहा, मी बघून लिहा, लेस डिप्रिसिएशन ऍट द रेट 5%. वीस मधून एक गेले, किती राहतील, ठीक आहे. हा झाला पहिला इफेक्ट. कसं केलं डिप्रिसिएशन, तर ज्या असेट मधनं जेवढ्या दरानं तुम्हाला वजा करायला सांगितले तेवढं तुम्हाला तिथं वजा करायचं. नंबर 1. दुसरं बोला, कशाला होतं, किती होतं, बोला बोला. मोटर व्हॅनला किती, 10%. करा, मोटर व्हॅनच्या खाली लिहा लेस डिप्रिसिएशन ऍट द रेट 10%. 30,400च्या 10% किती येतील, जरा बोला, किती येतील माग, चले जा, 3040. 1 शून्य कमी करा फक्त. ठीक आहे. 3040 लिहा, वजाबाकी करा, 0, 6, 3, 7, 27,360. बरोबर आहे माझं, बरोबर आहे. ठीक आहे, झाले सगळ्यांचं. बोला तिसरा किती आहे, कशावर आहे, किती आहे, प्लांट अँड मशिनरीवर 15%. करा, लेस लिहा पहिल्यांदा, लेस डिप्रिसिएशन ऍट द रेट 15%. जरा कॅल्क्युलेशन करूया. 25,000च्या 15% किती, 25,000च्या 10% किती येतील, 2,500. बरोबर, 2,500. 5%. मग याच्या निम्मे 25च्या निम्मे 12 दुनी 24 म्हणजे 1250. ओके, हे किती येतील इथं, 1250. म्हणजे बघा, 10%नं झाले 2500 आणि 5%नं झाले 1250. दोघांची टोटल करा, हे 50
हे 7 हे किती येतात 3750. कळालं का मी कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन केलं? हे केलं मी 10% आणि हे केलं मी 5%. म्हणजे टोटल मला किती मिळाले 15%. माझी मेथड आहे. तुम्हाला कम्फर्टेबल वाटत असेल तर तुम्ही तसं करा किंवा तुम्ही मॅन्युअली करू शकता. काही इश्यू नाहीये. उत्तर शेवट तेच येईल 3750. लिहा. करा वजाबाकी. किती येते? 21,250. हा बाळांनो आपण आता जो केलेला आहे तो डिप्रिसिएशनचा पहिला इफेक्ट केलाय. कळतंय का बघा तुम्हाला? डिप्रिसिएशनचा पहिला इफेक्ट केलाय. म्हणजे हा वाला हा म्हणजे पहिल्याचा होता, लेट्स से हा दुसऱ्याचा होता आणि हा होता तिसऱ्याचा. ठीक आहे, हा केलाय तुम्ही पहिला इफेक्ट. आता तुम्हाला दुसरा इफेक्ट करायचा आहे. डिप्रिसिएशन हा बाळांनो आहे आपल्यासाठी खर्च. तर याला तुम्हाला लिहायचं पीएलच्या डेबिटला मी जसं लिहितोय तशा पद्धतीने लिहा आणि रोज तीच मेथड फॉलो करायची आहे. टू डिप्रिसिएशन ज्यामध्ये इक्विपमेंट दुसरं काय होतं रे? आणि तिसरं प्लांट अँड मशिनरी ना. ओके. आता बघा पहिलं बघा किती इक्विपमेंटवर किती डिप्रिसिएशन होतं बोला अमाऊंट किती? 500. नाही 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 अमाऊंट बोल किती? 1000. इनर आली हा 1000. मोटर व्हॅनवर किती आहे? प्लांट अँड मशिनरीवर किती आहे? बोल की. हा हा बोल की बळा. हा कुठे गेले? मुलं आली ये मग तू 5 मिनिटात तुला फोन. ठीक आहे मुलांनो झालं. एवढी टोटल येते का बघा. डिप्रिसिएशनची ऍडजस्टमेंटचे इफेक्ट तुम्हाला या पद्धतीने करायचं आहे. इथं पहिल्यांदा डिप्रिसिएशन लिहून आणि त्यामध्ये 1 बाय 1 ज्याला ज्याला डिप्रिसिएशन होतं तेवढा अमाऊंट आपण इथं लिहिलेले आहेत. 1000, 3040 आणि 3750 टोटल एवढी येते. बरोबर आहे? कळालं तुम्हाला डिप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट कशी करतो आपण? पहिला इफेक्ट काय असेट मधनं लेस. ओके, असेट मधनं वजा करा आणि दुसरा इफेक्ट काय पीएलच्या डेबिटला. ठीक आहे, तर ही ऍडजस्टमेंट सुद्धा इथं झालाय का प्रॉब्लेम बघा यामध्ये काही राहिले का यामध्ये काही? चालेल आहे, काय प्रॉब्लेम मध्ये राहिलेलं नाही. क्लोजिंग करायचं सगळ्यांनी क्लोजिंग करायला घ्या. ट्रेडिंग अकाउंट क्लोज करा. बघा कोणती बाजू मोठी येते डेबिट का क्रेडिट? क्रेडिट मोठी येते. जरा टोटल करा याची किती येते बघा. 1,04,020 येते का? ओके, क्रेडिटचे ते 1,04,020. पण डेबिटची किती येते जरा बघा. करा कच्चं तुम्ही कागदावर तुमच्याकडे आहे. 7 आणि 4 11,000. 52 आणि 10 62 आणि 63,370 प्लस 32,750. 96,120 येते का डेबिटची टोटल? बरोबर आहे. 96,120 येते का बघा. माझी तेवढी येते. मग वजा बाकी करा. 1,04,000 मागा किती आले बाळांनो?
7,900 रुपये तो माझा ग्रॉस प्रॉफिट, बरोबर आहे. ठीक आहे, पुस्तकात पण तेवढा आलेला आहे. 7,900 रुपये येतोय माझा ग्रॉस प्रॉफिट. बघा डेबिटची टोटल इथं कॅल्क्युलेशन मी केले, हे वालं डेबिटची टोटल इथे 1,04,020, क्रेडिटची सॉरी क्रेडिटचे इथे 1,04,020, डेबिटचे इथे 96,120. दोघांची जर तुम्ही इथं वजाबाकी केली तर 7,900 रुपये राहतोय तुमचा ग्रॉस प्रॉफिट. लिहा तो इथं, टू ग्रॉस प्रॉफिट. 7,900, 7,900 लिहा सगळ्यांनी. हे 7,900 ग्रॉस प्रॉफिट केले मागं, शैलेजा लिहिले, प्रांजली लिहिले, श्वेता लिहिले का बळा? झाले काय लिहिले? सगळ्यांचं झाले. हा झाला पहिला इफेक्ट. आता याचा दुसरा इफेक्ट कुठे लिहितो? इथं पीएलच्या क्रेडिटला लिहा, बाय ग्रॉस प्रॉफिट 7,900. आणि आता पीएल अकाउंट क्लोज करायचं आहे. पीएल अकाउंट क्लोज करायचं आहे. बघा कोणती बाजू मोठी येते, डेबिट का क्रेडिट? मला वाटतं डेबिट मोठी येईल. ठीक आहे, डेबिट मोठी येईल. जरा बघा किती येते, 12 आणि 2 14, 14 आणि 6 20, 20 आणि 7 27,000, 27,500, 27,500 आणि हे 790, 0 9 1202 8, 28,290 येते माझी. किती येते तुमची? बरोबर आहे, 28,290. लिहा दोन्ही बाजूला ती. ओके, आता 28,290 मधनं क्रेडिट साइड वजा करा. 7 अधिक 1 8,000, इथे 900 वजाबाकी करूया. 0 9 9 10 11 12 3 झाले 9 आणि 9 18 1 19,390 येतो लॉस. नेट लॉस 19,390. चेक करूया याला, बरोबर येतोय. नेट लॉस पुस्तकामध्ये बघा आलेला आहे 19,390 रुपये. कॅल्क्युलेशन तुम्ही करायचे आहेत, मी तुम्हाला दाखवते करून सगळे, ते माझं काम नाहीये. बाय लिहा नेट लॉस, बाय नेट लॉस 19,390, 19,390. ठीक आहे, पण लॉस आलेला आहे. लॉस दिले सगळ्यांनी, झाले सगळ्यांचं. लॉस जो असतो तो कॅपिटल मधनं आपण वजा करतो. लॉस जो आहे तो कॅपिटल मधनं आपण काय करतो? वजा करतो. तर कॅपिटलच्या खाली लिहा, कॅपिटलच्या खाली लिहा लेस नेट लॉस. $19,390 वजाबाकी करा. $1,15,610 किती येतात? 1,05,600 येतात का? चुकलंय माझं. सगळ्यांचं तेवढंच येते 1,05,610. ठीक आहे, ते फायनल करा. लिहा करा टोटल बॅलन्स शीटच्या दोन्ही बाजूंची टोटल करा. बॅलन्स शीटच्या दोन्ही बाजूची 1,05,000, 5 अधिक 10 15, 15 आणि 2 17, 1,17,000. देन 17 आणि 10 27, 37, 37 आणि 4 41, 42, 1,42,000 प्लस 1,43,110 येते का?
हा 1,43,000 बघा लिहा ती 1,43,110 असेटची करा आता 19 आणि 20 आणि 20 50 51 51 4 हे 56 56 आणि 20 56 66 76 77 77 87 97 97 आणि 3 1,04,000 4,000 आणि हे 14 14 23 1,23,000 1,33,000 1,42 1,42,000 रुपये येते इथं मेजर 10 250 250 500 500 हे 360 आणि 250 3 आणि 2 560 1,43,110 बॅलन्स शीटच्या दोन्ही बाजू जर तुमच्या बरोबर आल्या तर तुमचा प्रॉब्लेम टॅली झालाय असं तुम्ही समजा. हा सगळा प्रॉब्लेम तुमच्या इथं आहे. झालं कळालाय प्रॉब्लेम.